तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आता चालू आहे उन्हाळा आणि उन्हाळ्याच्या सीजनमध्ये आता नाही का आंब, जांभळा, करवंदा हा सीजन चालू आहे नाही का फुल. तर आता आमच्याकडे नाही का आंब वजडत आलं ते. तर बलठणले नाही का, बलठणला भरपूर आंब पिकायला सुरुवात झाली आणि बलठणला म्हणजे ना भरपूर मोठी आंब आहे. तर आज आम्ही नाही का बलठणला आंब खायला चालू आहे ना, आंब भेटलं तर घरी आणेल. तर चला मित्रांनो, तुम्ही ना व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तुम्हाला नाही का बलठणची आंबराई बघायला मिळणार आहे. तर चला मग भेटू आता डायरेक्ट खाली बलठणला. मित्रांनो पहा, सूर्य इतका वर आला आहे आणि आम्ही नाही का ह्या रस्त्यानं खाली चालू आहे. आणि मित्रांनो दिसतात ना ही झाडं, ही टोटल आंब्याची झाड आहेत मित्रांनो. आणि इतका आंबे आहेत ना, गोड आणि रसाळ आंबे आहेत मित्रांनो. हे पहा, ही टोटल आंबराई आहे. आणि इकडे हे दिसते ना, हे बलठण गाव आहे पहा, हे बलठण गाव आहे. तर तिकडे गावाजवळ नाही जाणार, पण असं इकडं पाठीमागं आहेत ना भरपूर आंबे झाड आहे. आणि हा पूर्ण एरियामध्ये आज आपण आंबा खायला जाणार आहे. पहा किती उंच आहे पहा. आणि आम्ही आता धामणावरून खाली चाललो आहे मित्रांनो. तर ह्या घाटानं आम्ही खाली उतरण्याचा दिसत नाही, पण इथून घाटानं खाली जाणार आहे आणि ह्या वावरांमधून आणि मग तिकडं आंबा शोधी जाणार आहे मित्रांनो. चला मग मित्रांनो, ही व्हिडिओ तुम्ही ना शेवटपर्यंत नक्की पहा. आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता कसा रस्ता डेंजर. बघ ईश्वर पुढं गेलं त्या बा, ह्या डेंजर रस्त्यानं खाली जायचं उतरून, मग खाली आंबा येते. चला मित्रांनो, तुम्ही नाही का व्हिडिओ पाहत राहा. ह्या डेंजर रस्त्यानं खाली जायचे आपल्याला. आणि मित्रांनो पहा, वांद्रा पहा, ह्या पहा कशी उडत येते. हे बा, कारण ह्या वांद्राने नाही का, हे बा तरी कशी उडत येते. आंबा आता या जंगलामधले झाडांवरचं आंबा आहेत ना, आंबाच खाऊन घेतात ते. हे बा गेले इकडं, हे बा वांद्रा भरपूर. आणि वांद्र काय करते ते झाडावरचे आहेत नाही का, झाडावरचे गोड गोड आंबे आहेत ना ते खाऊन घेतात मित्रांनो. हे बा आता हिरटीच्या झाडावर पहा किती वांद्र आहेत. हे ह्याने कशी उडत सुटल्या पाया आंबे होय नाही का. बरंच आंबा पिकले तर एकदम छोटे, आपण त्याला नाही का हातांना सुद्धा हेलकावू शकतोय खालूनच. ह्या बा एवढा तखवाड आहे त्याचा, भरपूर पिकल्यात पहा. ह्या बा इथे एक पिवळा झाला, ह्या बा दिसला का, आहेत ना भरपूर. चला मग मी आता ना बघतो हेलकावून, तर जेवढं पडतील तेवढं पडतील नाही का रे. दर पव्या मी हेलकावायला आता. हातानं हेलकायला ना पडले. मित्रांनो पहा पडलं ते. मित्रांनो इथं नाही का, इथं आंबा पडेल सापडलं तर आम्हाला. ह्या बा रस्त्याचाच आहे ते. हे बा, हे बा इथं दुसरा, हे बा इथं दोन आहे ती. मग काय ह्या वांद्राने पाडलं ते का वाऱ्यानं आपा पडलं, पण आहे ते ईश्वर घे. पण बघा आता पप्या येथून घेतोय बा, घे टापाटाप येथून. कसं आहे काही का होईना नाही का, उंच जर उंच झाडावर जर आंबा पिकेला असतील तिथं आपल्याला जाता येत नसतील ना, तर वांद्रा बरोबर पाडीत ते. तर आपला फायदा झाला. तर बघू अजून, ह्या बा इकडे पडले म्हणजे बोवणी तर झाली मित्रांनो नाही का.
तशी का होईना. ह्या बाई इथं पण भरपूर पडेल ते. हे बघा पिकेलच आहे माल, सगळा माल पिकेले. दर पप्या ह्या बाई एक जागेवर इथं टाक 5-6 सापडले. दर पण मित्रांनो खाऊन नाही बघितला बरं का अजून. गोडे का आंबाट आहेत, पण मग आता आंबाट असं गोडा असं घेतोच नाही का. तर मित्रांनो आता ना ह्या सीजनला नाही का झाडावर जायचं नाही काय विशेष नाही मित्रांनो. कारण नाही का खालीच इतकं आंबा पडले आहेत ना, तर वर झाडावर कोण चढणार आहे पहा. हे सगळं आंबाच पडले ते, हे भारी आंबा पडले ते. पण पप्या हे सगळं आंबा पडले ते एक काम कर ना, तू आणि धुईल नाही ना तो आहे एक खाऊन तर पाय. मग आता काय करत तू आणि मी धुईल नाही. मग आता गोवाडे का म्हणजे पायाला ना आंबा चेक करून घ्यायला. तर मित्रांनो पहा ईश्वरे नाही का चिक काढून टाकायचा नाही का, चिक राहत आले. कारण त्याला तू आणि धुईल नाही, पण आता त्याला बळाच सांगितलं आहे आंबा खाऊन चेक कर. कसं आहे रे गोडे रे. हा का मित्रांनो बा त्यानं चेक केला आणि गोडे. चला मग आता ना सगळं वेचून घेतो इडलं नाही का. मित्रांनो बघा किती आंबं पडलं ते हे पा. आणि हे सगळं आंबं आहेत ना चांगलं ताजं आहेत. कारण नाही का आमच्या अगोदर वाटत इकडं कोणी आला नसेल नाही का, तर मग एवढा आंबा पडेलच नाही. ते इथं नाही एक दिसला नसता कोणी जर आला असता तर. आणि मित्रांनो वरती पण पहा, वर पण आंबे पण भरपूर आहेत. हे जास्त मोठाला आंबा नाही आहे, छोटालंच. पण मग चला घेऊ इथलंच येचून गोड आंबे पप्प्यानं खाऊ नाही बघितलं आहे. तर मित्रांनो पहा ह्या आंबे आहेत नाही का इतकं आंबं येते आणि सगळं आंबं आहेत ना पार पिकून गेलाच. पहा किती साखा दिसते ते, तुम्हाला झूम करून दाखवतो वाटलं तर. ह्या बा ह्या बा किती पिकलं ह्या ह्या दिसलं का. ह्या बा भरपूर आंबे येते. चला मित्रांनो आता आहे ना हाच आंबा ह्याला खायतो. आणि मित्रांनो पहा त्याचा खोड पहा इथून आहे आणि इतका उंच आंबा आहे पहा. चला मित्रांनो आता मी ना हा आंबा ह्याला खायला जातोय. पहा मित्रांनो किती ह्या मोठा खोड आहे आंब्याचा, किती उंच आंबा आहे. पण आता बघतो वर चढता येत आहे का नाही. आंबा तर लय वर पिकले, पण मग आता कसं तरी वर चढतो आता. होतं तो काय पडतच ना. हा साखात पडत आहेत ना. लय आंबा पिकला हा. आता इथल्या खांतीवर जातं.
उतर. तर मित्रांनो, एवढा आंब्यांचा पाऊस पडला नाही आंब्याचा, हे आंबे इतकं पिकेलं होतं. हे पहा मित्रांनो, पहा आता तुम्ही वरती पहा किती पिकेले ते. पहा एवढं आंबं पिकेलं होतं. चला मित्रांनो, आता खाली किती पडलं ते तुम्हाला दाखवतो. हे पहा आता खाली पहा मित्रांनो, आंब्यांचा पाऊस. एवढा आंबा पिकलं तर आता का आमच्या किती पिशव्या भरत आहेत पहा मित्रांनो. पहा इकडं पहा आंब्यांचा पाऊस. हां, याच्यामध्ये 3 पिशव्या तरी भरून जातील पहा मित्रांनो. सगळ्या साकाचा ते. आता एवढं आंबं न्यायचं कसं काय? अरे देवा देवा देवा. पप्या, आता एवढं आंबं न्यायचं कसं? हां, एवढं पडलं ते साकाच नसत्या इतका गोड. मित्रांनो, ह्या आंब्याचं एवढं आंबं पडलं ते डायरेक्ट 3 पिशव्या भरतील. पण पहिल्यांदा नाही का खाऊन पळतो किती गोड आहे नाही का. नाही तर मग काय नेऊन फायदा नाही होणार. हा शपथ लय गोड आहे. हो, लय गोड आहे यार. लय गोड आहे पहा मित्रांनो. खरंच डायरेक्ट रसाळा आंबा इतका रस गोड नाही आता. हे डायरेक्ट नॅचरल पीक केलेत बरं का. असं काय पावडर बिंडर नाही, डायरेक्ट वरून पाडलं खाली खायचा. चला मित्रांनो, आता नाही का आंबा खाऊन घेतो. आणि मित्रांनो, हे आंबं दिसतात ना, हे सगळं आंबं आहेत नाही का, लावेल नाही मित्रांनो. हे आपाप उतरेल राहतं ते. म्हणजे कमीत कमी ह्या आंब्यांना नाही का 2-3 पिढ्यांचा आंबा आहे ते मित्रांनो. ते म्हणजे आपल्या आजोबा पणजोबाने नाही का राखून ठेवलं, त्यामुळे ते आवडलं झालं ते. तेव्हा ते आपल्याला आज आंबं खाया भेटू राहिले. ते 2-3 पिढ्यांचे आंबे आहेत मित्रांनो हे. आणि हे आंबे आहेत नाही का गावठी आहेत मित्रांनो. गावठी जाते ह्या आंब्यांची. कसं आंबा खातं ते. वर आंबे नाही. तर मित्रांनो, तुम्हाला बलठण गावची आमराई कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल ना, तर व्हिडिओला एक लाईक शेअर. चॅनलला जर कोणी नवीन असेल ना, तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. म्हणजे मी नाही का असेच आपल्या सह्याद्रीतले व्हिडिओ घेऊन येत असतो. त्याच्यामध्ये रानभाज्या असतील, गडकिल्ले असतील, आणि गावामधून कार्यक्रम होतात ते कोणते, म्हणजे लग्नाचे असो कोणते कार्यक्रम असो, मी असेच व्हिडिओ घेऊन येत असतो मित्रांनो. चला मग मित्रांनो, हा व्हिडिओ आहे नाही का आता इथंच संपतो आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.